नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता 8वी विषय समाजशास्त्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 60 गुणांसाठी आहे. यामध्ये तोंडीसाठी 10 गुण व लेखी परीक्षेसाठी 50 गुण आहेत. विभाग 1 तोंडी, यामध्ये 2 प्रश्न आहेत. अ. भूमी उपयोजनाच्या एका प्रकारची माहिती सांगा. ब. ऐतिहासिक घटनेच्या सनावळ्या विचारणे. प्रश्न क्रमांक 2 भारतातील कोणत्याही एका क्रांतिकारकाची माहिती सांगा. विभाग 2 लेखी परीक्षेसाठी आहे. प्रश्न क्रमांक 3 अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला हा छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. 3. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. 4. हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. पुढील प्रश्न ब. एका वाक्यात उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातील पहिला पहा. राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची शाखा कोणी उघडली? उत्तर पहा. राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची शाखा आनंदीबाई जोशी यांनी उघडली. 2. पुणे करारानुसार दलितांसाठी कोणती तरतूद करण्यात आली? उत्तर. पुणे करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. 3. आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग कोणी घेतला होता? उत्तर. आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत मानवेंद्रनाथ रॉय M.N. रॉय यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. 4. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडेंट लेबर पार्टी, स्वतंत्र मजूर पक्ष आणि नंतर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. 5. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मुंबई महानगरपालिकेत किती मतांनी मंजूर झाला? उत्तर. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मुंबई महानगरपालिकेत 50 विरुद्ध 35 अशा फरकाने 15 मतांच्या फरकाने मंजूर झाला. यानंतर पुढील प्रश्न पहा. या प्रश्नातील 6वा प्रश्न पहा. निजामाविरुद्ध पोलीस कारवाईस कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होते? या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उत्तर पहा. निजामाविरुद्ध करण्यात आलेल्या पोलीस कारवाईला ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव देण्यात आले होते. क. प्रश्न. चित्रातील व्यक्तीने केलेले कार्य लिहा. राजश्री शाहू महाराजांचं चित्र आहे. त्यांनी शैक्षणिक क्रांती, आरक्षण व सामाजिक समता, शेती व जलसिंचन, सामाजिक सुधारणा केलेल्या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 4 अ. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. उत्तर. ब्रिटिश सरकार जनतेचे हक्क हिरावून घेणारी पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल अशी 2 विधेयके मंजूर करण्यात होते. याचा निषेध करण्यासाठी त्यांनी रिकाम्या बाकांवर बॉम्ब फेकले. 2. वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही. कारण या योजनेत मुस्लिम लीगने आग्रह धरला की व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत केवळ त्यांनाच मुस्लिम प्रतिनिधींची नावे देण्याचा अधिकार असावा, तर काँग्रेसने याला विरोध केला. या मतभेदांमुळे ही योजना यशस्वी झाली नाही. 3. सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. कारण सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान सोलापूरमधील आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. वातावरण नियंत्रणाबाहेर गेल्याने आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सरकारने लष्करी कायदा लागू केला. ब. प्रश्न. क्रांतिकारांनी केलेल्या कार्यांविषयीची कालरेषा पूर्ण करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 22 जून 1897 सालची घटना. 9 ऑगस्ट 1925 सालची घटना. चितगाव शस्त्रागार हल्ला कधी घडला? ओडवायर वध कधी झाला? उत्तरे लिहून दिलेली आहेत. 22 जून चापेकर बंधूंनी रॅडचा वध केला. 9 ऑगस्ट काकोरी कट, काकोरी रेल्वे लूट. चितगाव शस्त्रागार हल्ला 18 एप्रिल 1930. ओडवायर वध 13 मार्च 1940. पुढील प्रश्न क. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला महाभियोग म्हणतात. 2. घटक राज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात.
3. नोकरशाही राजकीयदृष्ट्या तटस्थ असते. 4. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. मुख्यमंत्र्यांची कार्य लिहायचे आहेत. 4 कार्य लिहायचे आहेत. 1. मंत्रिमंडळाची निर्मिती करणे, खात्यांचे वाटप करणे, मंत्रिमंडळात समन्वय साधणे, राज्याचे नेतृत्व करणे आणि धोरणे आखणे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण. 1. भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी 2 तरतुदी लिहा. 1. न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात, ज्यामुळे राजकीय दबाव कमी होतो. 2. न्यायाधीशांना सहजासहजी पदावरून दूर करता येत नाही, त्यासाठी संसदेत महाभियोग प्रक्रिया राबवावी लागते. 2. अखिल भारतीय सेवांमध्ये कोणकोणत्या सेवांचा समावेश होतो? 1. भारतीय प्रशासकीय सेवा IAS, भारतीय पोलीस सेवा IPS, भारतीय वन सेवा IFS. यानंतर पुढील प्रश्न पहा. ब. प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. मानव विकास निर्देशांक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम मार्फत प्रकाशित केला जातो. 2. क्षेत्रभेटीमुळे भौगोलिक व सामाजिक संकल्पना समजून घेता येतात. 3. जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो ते मोठ्या प्रमाणाचे नकाशे असतात. 4. केरळ राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. क. नकाशावर खालील भूमी उपयोजन कोणत्या रंगाने दाखवले जाते? 1. निवासी क्षेत्र लाल, व्यावसायिक क्षेत्र निळा, वनक्षेत्र हिरवा, कृषी क्षेत्र पिवळ्या रंगाने दाखवले जाते. ड. प्रश्न खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुण. 1. भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा. या प्रश्नाचं उत्तर पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. आता उत्तर पहा. भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक: ग्रामीण भाग, हवामान, मृदा, उतार, पाण्याचा पुरवठा आणि नैसर्गिक साधन संपत्ती. 2. नागरी भाग, भौगोलिक स्थान, रस्ते व वाहतूक सोयी, सरकारी धोरण आणि औद्योगिकीकरण. 2. लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतील? उत्तर: घरांची टंचाई आणि झोपडपट्ट्यांची वाढ, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या, पाणी पुरवठा व सांडपाणी या आस्थापनावर पडणारा ताण. प्रश्न क्रमांक 6 एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुण. 1. भारतातील कार्यक्षम लोकसंख्या गट कोणता? उत्तर: भारतातील 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणून ओळखली जाते. 2. क्षेत्रभेटीमध्ये विविध प्रकारची माहिती जमा करण्यासाठी काय तयार केली जाते? क्षेत्रभेटीसाठी माहिती जमा करण्याकरता प्रश्नावली तयार केली जाते. मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना कोणी मांडली? मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना महबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांनी मांडली. 4. संक्रमण प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? उत्तर: 2 भिन्न परिसंस्थांच्या सीमावर्ती भागाला किंवा ग्रामीण आणि शहरी भागाचा दरम्यान असलेला प्रदेश होय. व्हिडिओ स्टॉप करून या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित पहा. यानंतर पुढील प्रश्न पहा. ब. खालील आकृती पूर्ण करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. औद्योगिकीकरणाला चालना देण्याची कारणे. 1. कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधनांची उपलब्धता, दळणवळणाच्या सोयी आणि वाहतूक सुविधा. 4. सरकारी धोरणे आणि भांडवल पुरवठा. क. प्रश्न खालील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 गुण. दिलेले चित्र कोणत्या उपक्रमाशी संबंधित आहे? हे चित्र मेक इन इंडिया या उपक्रमाशी संबंधित आहे. 2. या उपक्रमाचा फायदा काय होईल? यामुळे देशात उत्पादनाला चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि देशाची आर्थिक प्रगती होईल. यानंतर पुढील प्रश्न पहा. उद्योग संदर्भाने खालील तक्ता पूर्ण करा. उद्योगांची नावे दिलेली आहेत. पहिला उद्योग अगरबत्ती बनवणे. प्रकार: उद्योग कुटीर उद्योग, कच्चा माल, बांबूच्या काड्या, कोळसा, पूड, सुगंधी द्रव्ये. साखर निर्मिती, कृषी आधारित उद्योग, ऊस. कागद तयार करणे, वन आधारित उद्योग, कच्चा माल, लाकूड, बांबू, निलगिरी, गवत. गूळ निर्मिती, कृषी आधारित उद्योग, कच्चा माल, ऊस. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.